खेळताना 12 चेंडूमध्ये 36 धावा असताना मात्र तो 12 चेंडूमध्ये 36 धावा पूर्ण करतात. 2 बॉल शिल्लक ठेवतात. हीच करामत चिंचणी पालघरमध्ये आहे. तर एका वेळेस देहरी कोलीवाडा आज वर्सोवा संघाला पराजित केलं. त्यानंतर मड संघाला त्याने पराजित केलं आणि मोठ्या दिमाखात सेमीफायनल प्रवेश घेत स्वैर खेळत म्हणजेच गोलंदाजी फलंदाजी असा बहरलेला संघ म्हणजे देहरी कोळीवाडा संघ अतिशय सुंदररित्या खेळत आणि प्रत्येक सामना प्रत्येक खेळाडू एक 100% देण्याचा प्रयत्न करतो. चिंचणी पालघर समोर कशा रीतीने खेळणार आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत देहरी कोळीवाडाने पाचारण केला चिंचणी पालघर संघाला फलंदाजी फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूचा समाचार घेताना षटकार. चला आयोजित स्वर्गीय दिलीप नारायण ह्या तेलवणवाडी म्हणजे आमची देवाची वाडी कार्य ह्या मैदानावर होत असतात. चैत्राचा उत्सव होत असतो. पालख्या खंडोबाच्या ह्या मैदानावर येत असतात. देवाची वाडी म्हणून आम्ही ओळखतो मित्रांनो. आणि ह्या देवाच्या वाडीत तुम्ही सगळे आलेला आहात. तुमचं स्वागत आहे. अंतिम सामना लवकरच देहरी आंबापाडा की वर्सोवा संघ, कारण अ गटातून वर्सोवा संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला आहे. हो 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 लॉफ्टेड अतिशय सुंदर एक स्टायलिश पद्धतीने खेळणारा समोरच चेंडू देतो पायाला गत अगदी सुंदर खेळला. विरकावून चेंडू पाठवतो सेमीच्या पलीकडे सुंदर फटका. हे नॅचरल खेळ डावखुरा फलंदाज अतिशय सुंदर एक स्टायलिश पद्धतीने खेळणारा अंकुशांच्या फळीतून निघतात. पॉवर प्लेचे ओव्हर्स जसं आपण म्हणू सलामी सलामी देताना षटकाराने देतो अंकुश. हो लवली शॉट व्हाट अ फ्लिक. आपण फ्लिक शॉट टायमिंग मनगट स्किल लगातार 3 षटकार. पुन्हा चौथा खेळाडू होतोय हॅट्रिक साधणाऱ्या षटकारांची. वेल डन अंकुश चुकारून देतोय. अंकुश स्किल लगातार 3 षटकार हॅट्रिक साधतोय. 3 षटकाराच्या साहाय्याने संघ पोचलाय 19 धावांवर. चिंचणी पालघर. गुड बॅट गुड क्रिकेट. एका बाजूला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी करण आहे उभा. अजूनही करण रावरे अजून एकाही बॉलला सामोरा गेला नाही. कारण एका बाजूला किल्ला लढवतो बोलण्यापेक्षा किल्ला जिंकतोय असं म्हणायला हरकत नाही. 3 षटकार 18 धावा बिनबाद. पुन्हा बघा आता ही लय गोलंदाज
हे हवं आहे. तिन्ही चेंडू त्या पुढ्यात टाकले होते, मधल्या एसटीवर आणि लेग स्टंपवर टाकले होते. भरपूर समाचार घेतला त्या चेंडूचा. हा चेंडू थोडा ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू. हे हे असणं हे गरजेचं आपल्या टेक्निकली आपल्या हातात असायला हवेत. गोलंदाज सुद्धा राऊंड विकेट टाकतोय, त्यामुळे बघा 2 चेंडू इथे कमी धावांचे निर्धाव तर एकेरी धावा गेल्या. धावसंख्या झाली 20. बिनबाद 20 धावा 3 षटकार या ओव्हरमध्ये येत आहेत अंकुश यांच्या बॅटमधून. धडाकेबाज फलंदी, धडाकेबाज सुरुवात चिंचणी पालघर संघ करून देतात. हव्यात देहेरी संघ एक बलवान संघ. आतापर्यंत 2 मॅचेस मध्ये आपण पाहिलं की गोलंदाजी फलंदाजीमधून हा संघ कशा रीतीने चॅलेंज देतो समोरच्या संघाला. म्हणून चिंचणी पालघर संघाला असा मोठ्या धावा कराव्याच लागतील. 20 धावा, एक षटक संपतंय. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर पुन्हा स्ट्राईकवर येतो अंकुश. गोलंदाज येतोय दुर्गेश मांगेला. दुर्गेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अष्टपैलू खेळाडू देहरी संघातील या आधीच्या दोन्ही मॅचेस मध्ये चांगली कामगिरी फलंदाजी गोलंदाजी करत आपल्या संघाला चांगल्या रीतीने त्यांनी कामगिरी करून दिली. चेंडू होता, थोडं मागून खेळतो फलंदाज.
32 धावा चार चेंडूमध्ये 7 चेंडू कालपासून म्हणतो बरेचसे गोलंदाज फायनल एक थर्ड म्हणजे डिक्लेअर एरिया असल्या कारणाने तिथे जरी चेंडू हवेतल्या हवेत दूरवर खेळू असा प्रयत्न शॉट टू एनी सुपर अप्रतिम फटका हा कॉन्फिडन्स परिपक्व कारण याने षटकाराच्या साहाय्याने दाखवले 39 पुन्हा पुन्हा पण यावेळी थोडासा राईज चेंडू जरा हलकासा इन स्विंग होतं अंगावर येतोय आणि टायमिंग होत नाही फलंदाज करण यांचं 39 धावा तिसरं षटक 40 धावा 40 रन्स 40 धावा मुलांना 40 धावा हिरेन यांचं 3 अद्याप एकही गडी मिळवण्यात यश आले आपटणं असा एक प्रकार आहे जास्तच चेंडूला उंची देतोय बाउन्स करतोय सुरस अंकुश अवांतर धाव अवांतर थँक्यू आणि अशा रीतीने पंचांचा इशारा होता अवांतर पडद्याला लागतोय यष्टीरक्षक अजून जाईल पण बऱ्याच वेळा यष्टीरक्षकांचं काम मोठं करून जात गोलंदाजाला शॉट खेळणारी मुलं आहेत आणि अंकुश मात्र सगळे अंकुश जोगारून देतोय 4 षटकारांच्या साहाय्याने खेळतोय 30 धावांवर 30 धावा अंकुशाच्या मॅच बॉल आलेला आहे 51 धावा चिंचणी पालघर 51 धावा तिसरं षटक अजूनही चालू आहे लास्ट टू गो
हो, यावेळी मात्र चेंडू बरोबर परफेक्ट लेंथ चेंडू होता. थोडासा क्रॉस खेळला आणि मिस करतोय, पण यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू येत नाही. एक चांगला चेंडू आणि ह्या चांगल्या चेंडूच्या माध्यमाने हे ओव्हर समाप्त होते 3 षटकानंतर. धावसंख्या 52 52. चांगल्या चेंडूने समाप्ती करतोय आपल्या ओव्हरची. 3 ओव्हर झाल्या. 3 ओव्हरमध्ये 52. 3 ओव्हर बेटा 3 ओव्हर. एक तिथे खेळू नका, लक्ष द्या. 3 ओव्हर 52 धावा. आता विचार करायला लावते कारण 52 आताच फळावर लागल्या. 80 क्रॉस देऊ नये. 52-60 टार्गेट ओके, पण 80 झाल्यावर मोठं दडपण येतं 80 धावा, कारण पहिल्याच चेंडूपासून बॅट ओपन करावी लागते. त्यामध्ये यशस्वी आपण किती होतो नाही होतो हा भाग वेगळा असतो, पण एक प्रेशर क्रिएट होतं 80 धावा लागल्यावर. चला चांगली गोष्ट आहे ते देहरी कोळीवाडा आणि चिंचणी पालघरमधून चिंचणी पालघर थोडा हावी होत आहेत या सामन्यावर. 52 धावा 3 ओव्हर नंतर. एकही गडी अद्याप बाद नाही. प्रेक्षकांचं स्वागत मित्रांनो. एकता मंच पुरस्कृत वर्सोवा यूथ प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय दिलीप नारायण चिखले यांच्या स्मरणार्थ आंतर कोळीवाडा एक गाव एक संघ. आज सन्मान्य स्वर्गीय दिलीप नारायण आमच्या गावात एक लिजेंड ऑफ वर्सोवा, एक मोठे क्रिकेटर्स होते, आज आमच्यात नाही आहेत, पण त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आम्ही आयोजित केली. त्यांचे सुपुत्र केवल, प्रणित, त्यांचे सहकारी, तसेच त्यांचे भाऊ कैलास चिखले, त्यांचे फॅमिली मेंबर, ह्या सगळ्यांनी खूप आम्हाला सहकार्य करत त्या सगळ्यांच्या पाठीशी हा एकता मंच आणि वर्सोवा यूथ प्रतिष्ठान आहे. यूथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य भरत पेदी, उपाध्यक्ष उत्कर्ष चाके, सेक्रेटरी जितेन बोले, ह्या सगळ्यांनी खूप मेहनतीने स्पर्धा आयोजित केली. आणि आंतर वर्सोवा बऱ्याच वर्षानंतर आंतर कोळीवाडे ही स्पर्धा या गावामध्ये अवतरते आणि बरं वाटलं. सगळे कोळी लोक, गावोगावची लोक इथे उपस्थित राहिलेत. आणि जर ही यूट्यूबवर नसते तर आज तुम्हाला बसायला जागा मिळाली नसती, एवढं नक्की मी म्हणेन, कारण यूट्यूब असल्याकारणे सगळे घरी बसून या मॅचेसचा आनंद घेतात. दरम्यान इथे चौथं षटक पुन्हा एकदा बघा. आता मात्र आपण थांबवू शकत नाही अंकुश आला, कारण 30 धावून खेळताना त्यांनी प्रत्येक चेंडू बॅटवर घेण्याचा प्रयत्नात तो यशस्वी होतोय. तो स्लोवर टाका, स्विंग टाका, आणि या 2 धावांनी 32 धावांवर पोचलाय अंकुश. 33 धावांवर पोचलेला आहे अंकुश. दुर्गेश मांगेला चौथं षटक आपल्या हाती घेताना ते अवांतर धाव, पंचांचा इशारा होतोय. मुलांना हे सगळे MC चे पंच जितू, अजित, विरल नायर अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अंपायरिंग करतात. त्यांना भरपूर अनुभव त्यांच्या पदराशी आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग, वेगळ्या प्रकारचे प्लेयर्स खेळताना वेगवेगळ्या प्रसंगावधान काय काय निर्णय त्यांना घ्यावे लागतात. पण जे आपले निर्णय बघा, आपण जर कायद्याने नियमाने वागलो तर काही आपलं कोणी वाकडं करू शकत नसतं. चेंडूला मात्र मोठी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि हा झेल घेतो. चांगलं जजमेंट या क्षेत्ररक्षकाचं. अश्विन मांगेला यांनी चांगला झेल घेतला. येते एक करण यांची पारी समाप्त होते, पण करण 14 धावा काढून जरी बाद झाला, कारण मागच्या सामन्यामध्ये करण यांनी धमाका लावला होता षटकारांचा, पण त्याची जागा घेतोय अंकुश. तू नाही तू मै, म्हणून आवरणे सावरणे दोन्ही बाजूने चालू आहे. पण सद्यस्थितीमध्ये 55 धावांवर असलेला संघ चिंचणी पालघर संघ एक चांगल्या धावांनी उभा आहे. पाहूया किती धावा होत आहेत. एक चांगलं यश, एक चांगलं बऱ्याच म्हणजे चौथ्या ओव्हरपर्यंत जावं लागलं विकेट्स मिळवायला देहरी संघाला, कारण देहरी संघाचे वर्सोवा संघाच्या अगेन्स्ट किंवा मड संघाच्या अगेन्स्ट जी गोलंदाजी केली होती ती खरोखरच आम्ही पाहत होतो की स्विंग, लेंथ, लयमध्ये गोलंदाजी होती. पण आता लयमध्ये असली तरी या फलंदाजीने मात्र आपल्यावर हावी होऊ दिलं नाही ह्या गोलंदाजाने. हे महत्त्वाचं. अंकुश म्हणा किंवा करण म्हणा, या लोकांनी स्टार्टिंगपासून प्रहार केले, ह्या गोलंदाजीवर प्रहार केले, प्रत्येक चेंडूला हाणण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी झाले. आणि म्हणून धावा लागल्या 55 चौथ्या ओव्हरच्या सुरुवातीस. गोलंदाज इथे चौथं षटक
दुर्गेश मांगेला एक विकेट आपल्या संघाला मिळवून देतोय. ही अवांतर धाव आणि डिक्लेअर एरियात सुद्धा जाते. 2 धावा मिळतात. या बघा 2 धावा मिळतात इथे डिक्लेअर एरियामध्ये की चेंडू गेल्यानंतर. हा सुद्धा बेनिफिट या संघाला मिळतोय कारण ते क्षेत्ररक्षक नाही कोणी. एक जरी धाव असते तरी बॅट्समन थोडासा फ्री असतो कट करण्यामध्ये. फुलटॉस चेंडू आणि हा बाहेर पॅव्हलिन मध्ये शॉट खेळतोय. फुलटॉस चेंडू देऊ नका. फुलटॉस हे सगळे माहेर गब्बर आहेत. हे गब्बर आहेत. कडक खेळणारे खेळाडू आहेत सगळे लोक. तुम्ही जर चेंडूला थोडं फुलटॉस दिला तर बाहेर फेकतील. हे तसंच फुलटॉस बाहेर फेकतील. असो दरम्यान इथे नवीन खेळाडू जो आला जयेश याने सुद्धा आपली सुरुवात श्री गणेशा 6 धावांनी केलेला आहे. पुन्हा चेंडूला आपडतो. स्क्वेअर लेगला खेळतोय. डिक्लेअर एरियामध्ये चेंडू होतो. बघा ही मुवमेंट्स बघा ह्या खेळाडूची. आपल्या कमरेचा झोक आपल्या पायांची लय कशी क्विकली प्रॅक्टिस सराव हे महत्वाचं. सतत खेळत असं वर्षभर त्यामुळे सगळं ॲक्टिव्हपणा येतोय आणि या षटकाराच्या या फटक्याने 7 धावांवर पोहोचतोय जयेश रावरे. अवांतर आणि ही डिक्लेअर एरियात 2 धावा. विकेट स्किपर याने थोडंसं कारण या एक धाव अवांतर विकेट्स अवांतर डिक्लेअर 2 धावा लगेच मिळतात. आमच्या गावातील प्रसिद्ध विकेट किपर संजय बट्याचा मित्रांनो खरोखर खूप तो गुणी विकेट किपर आहे. 66 धावा फळ्यावर लागेल. 66 चेंडू हवेत आणि हिरेन मांगेलाच्या आवाक्यात त्याने अगदी सहज आपल्या कवेत चेंडूला घेतलं आणि दुसरा गडी बाद करतायत आणि पारी समाप्त होते. अंकुश यांची पण जबरदस्त. अंकुश सुपर चांगली खेळी करून गेलास. आपल्या संघाला संकटाच्या प्रसंगी तू धावून आलास आणि एक मोठी धावा जमा करून दिलेली आहेस. 65 धावांवर मजर मारले 2 गड्यांच्या मोबदल्यात. व्यक्ती धावसंख्या झाली आहे 34. अंकुश 34 धावा. 34 धावांमध्ये 3 षटकार 4 षटकार सामील आहेत. गुड बॅट अंकुश. वर्सॉ स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंना विनंती आहे प्लीज आमच्या पॅव्हलियनच्या जवळ यायचं आहे. वर्सॉ स्पोर्ट्स क्लब यानंतर फायनलची मॅच सुरू होणार आहे. वर्सॉ स्पोर्ट्स क्लब. बॅट्समन आलेला आहे दिनेश दवणे. गोलंदाज आहे मेहुल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा शॉर्ट बॉल भरपूर बॅट्समनच्या गुड फील्ड IPL प्रमाणे फिल्डिंग करतोय. हिरेन एक झेल घेतलास. आता चांगलं क्षेत्ररक्षण चौकार अडवतोस. गुड फिल्डिंग. मगाचा शॉर्ट पिच भरपूर थोडं स्लोवर भरपूर फलंदाजाला भरपूर रूम दिलास तू आणि अलगद भरपूर वेळ होता. 68 झालेले आहेत मुलांनो. 68 रन झाले. 68 चौथं षटक चालू आहे मेहुल यांच्या मार्फत. गुड बॉल. लाईन चेंज केल्यावर लेंथ पण चेंज होते. बऱ्याच वेळा बऱ्याचशे फलंदाज ओव्हर द विकेट राऊंड विकेट टाकण्यामध्ये जसं आता डावखुरा फलंदाज झाला म्हणून त्या राऊंड विकेट कारण आपण प्रॅक्टिस करताना आपली सतत नेहमी सेम सवय असते. डावखुरा फलंदाजाला राऊंड विकेट. पण एक धाव डिक्लेअर एरियामध्ये. फलंदाज जयेश या आधीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. 4 चेंडूमध्ये 9 धावा. ही लास्ट ओव्हर आहे. 4 ओव्हर झाले आहेत ते मुला. ही लास्ट ओव्हर आहे. लास्ट 3 टू गो. हा चेंडू जास्तच आपटतात. एकदा तंत्र मिळालं ना म्हणजे आपण टेक्निक्स शॉर्ट पिच चेंडूची कारण या मैदानावर फाईन लेग थर्डमॅनला तसं डिक्लेअर एरिया आहे म्हणून तो फलंदाजाला. पण कालपासून बघतोय अशाही चेंडूवर जेव्हा त्या चेंडूला भिरकावून देतात ऑन ऑफ कव्हरच्या दिशेला ते पाहण्यासारखे शॉट कालपासून पाहायला मिळाले आम्हाला. स्वप्नील असो गणेश असो मडचा खेळाडू पाची असो. वाव गुड शॉट. टायमिंग
शॉट खेळतात इथे. धावसंख्या 76. लास्ट 2 टू गो. 2 चेंडू शिल्लक आहे. 76. आतापर्यंत 82चा हायेस्ट स्कोर आहे. याआधी काल 80चा होता, आता 82. याच संघाचा होता. नाही, 80 देहारीने बनवलेले. 82 कोणाचा? हा, चिंचणीचा. चिंचणीचा 80चा हायेस्ट स्कोर होता. पाहूया काय होतंय. एक धाव. 77. लास्ट टू गो. एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया रेकॉर्ड ब्रेक करतात. बहुतेक 82च होतील सिक्सर मारली तरी. जयेश स्ट्राईकवर येतोय. 7 धावा खेळतोय आणि जयेश आणि दिनेश. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकवर. स्ट्राईकवर जयेश. गोलंदाज मेहुल. गुड बॉल, गुड बॉल. बघा, चेंज ऑफ स्पेस. स्लोवर सोडला आणि अखेर 77 टू विन. 76 झाले. 77 टू विन. अपोजिट संघ म्हणजे देहेरी संघाला आव्हान देतात, चॅलेंज देतात 77 संघाचं. खूप छान, खूप छान. अंकुश 34 धावा. अंकुश 34 धडाकेबाज 4 षटकार त्याला साथ दिली. करण याने चौकार षटकार. त्यानंतर जयेश याने षटकार साधला. त्यानंतर दिनेश याने षटकार. म्हणजेच चिंची यांच्याकडनं 7 षटकार मारले गेले. 7 षटकार मारले गेले. सुपर्ब शॉट, सुपर्ब बॅटिंग. पाहूया देहरी त्याला कसा सामना करतायत. 77 टू विन. 77 धावांचं लक्ष आहे देहरी संघाला. धन्यवाद. खूपच उत्कृष्ट अशी फलंदाजी ते बघायला मिळाली. चिंचणी यांच्यामार्फत. कारण पहिलाच सामना जे खेळले होते तेव्हा त्यांनी गावदेवी साईकोळेडा यांच्या विरुद्ध 82 धावांचं लक्ष ठेवलं होतं. आणि आत्तासुद्धा उत्कृष्ट अशी सेमीफायनलमध्ये जी फलंदाजी झाली त्यात 78 धावांचं लक्ष, म्हणजे जवळजवळ 15.5 अशा पद्धतीने हा सामना तुम्हाला खेळावा लागेल. देहारी कोलिवाडा नक्कीच ही एवढी मोठी भली स्पर्धा, एक उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा येते. एकता मंच वर्सोवा युथ प्रतिष्ठान यांच्या मार्फत स्वर्गीय दिलीप नारायण चिखले यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि आजच्या दिवसातील सेमीफायनल एका अ गटातून वर्सोवा ब संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर या दोन संघामधून जो संघ विजेता संघ ठरेल तो आज या शेवटच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल. अंतिम सामन्यामध्ये कोणाबरोबर कुठला संघ धडक देतोय तो वर्सोवा संघाबरोबर ते बघायचं आहे.
देहारी कोलिवाडा हा सुद्धा एक उत्कृष्ट संघ. तर नक्कीच हे 78 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे आपल्या खांद्यावर घेऊन आघाडीचे फलंदाज उतरत आहेत. आघाडीचा फलंदाज मयूर तांबोरे आणि आशिष, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 78 धावांचं लक्ष्य आहे. तर हे पहिलं पॉवर प्लेचं षटक तुम्हाला पूर्ण आपले पंख उगारून खेळावं लागेल, कारण जेणेकरून ह्या षटकामध्ये जर 20-25 धावा तुम्ही कुठून काढल्या तर या सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यात यशस्वी ठराल. बघूया पहिलं षटक. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. बघूया चेंडूच्या पाठी क्षेत्ररक्षण होतंय, परंतु एक विचित्र चौकार इथे बघायला मिळतोय आपल्याला. चेंडू जिथे अडवण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडूवर फुटबॉलची किक लागते आणि एक 4 धावेत रूपांतर होते. पहिल्याच चेंडूवर 4 धावेने आपला श्री गणेशा करतोय, संघाला 4 धावेवर पोहोचवतोय, तो म्हणजे यतीन मांगेला. मयूर आपलं पॉवर प्लेचं पुन्हा एकदा चिंचणी पालघर यांच्या गोलंदाजी मार्फत काहीतरी पुन्हा एकदा चेंजेस बघायला मिळतात इथे. यावेळेला ले ब्रेक पद्धतीचा चेंडू. नक्कीच पहिला चेंडू चौकाराने समाचार घेतला होता, दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. मयूर यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपण अजूनपर्यंत या दोन सामन्यात जी पकड त्याने घेतली होती त्याच प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते, कारण पहिल्या सामन्यामध्ये 3 गडी बाद केले होते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तोच मयूर पुन्हा एकदा पॉवर प्लेचं षटक आपल्या हाती घेऊन येतोय. 78 धावांचं लक्ष्य म्हणजे थोडासा पहिलं षटक थोडंसं आक्रमकता आजमावावी लागेल, ती म्हणजे फलंदाजांना. कारण पहिलं षटक जर 20 किंवा 25 धावांचं आलं तर तुम्हाला नंतरची येणारी 4 षटकं थोड्या सोप्या पद्धतीने खेळता येतील किंवा थोडंसं फायटिंग स्कोर जवळ येईल. तर नक्कीच त्या प्रकारची फलंदाजी ते करावी लागेल. यतीन बघूया स्क्वेअर लेगला खेळून काढलेला चेंडू. नक्कीच या षटकारानेच धावसंख्या उभारी घेते, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या फॉल करावं लागते. 10-30 अजूनही मयूर यांच्या कोट्यातील 3 चेंडू पहिल्या पॉवर प्लेचे येणे बाकी. बघूया 3 चेंडूवर अद्यापपर्यंत 10 धावा आलेल्या आहेत, म्हणजे अजूनही 3 चेंडू म्हणजे अजून 10 धावा जरी आल्या तरी तुमचं लक्ष थोडंसं दूर आहे, ते जवळ येईल. 78 धावांचं लक्ष, परंतु गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण तुम्हालाही थोडंसं हतबल होऊन चालणार नाही, कारण तुम्हालाही या सामन्यात, कारण आपण सेमीफायनलचा सामना खेळतो तर त्याच प्रकारची गोलंदाजी त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला इथे करावं लागेल. पुन्हा एकदा यतीन मयूर यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेने. 1 धावेने स्ट्राईक रोटेट होते, पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय आशिष. यतीन मांगेला आणि आशिष मांगेला, दोघेही मांगेला बंधू. बघूया मयूर यावेळेला चांगला समाचार घेतला जातोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर, सीमा रेषा पार. 6 धावेने, या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 17. शेवटचा चेंडू अजून पडणे बाकी. मयूर थोडासा या सामन्यात महागडा ठरताना दिसतोय, कारण या अगोदरचे पुन्हा एकदा बघूया क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून यावेळेला क्षेत्रात. या अगोदर एक क्षेत्र निवडलं होतं स्क्वेअर लेग, दुसरं क्षेत्र डीप स्क्वेअर लेग, म्हणजे ह्या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते, धावसंख्या फळकावं लागते 23. म्हणजे जे षटक पॉवर प्लेचं षटक 78 धावा ज्या टार्गेट आपल्याला ठेवले आहेत त्या षटकाचा पाठपुरावा करताना, पाठलाग करताना पहिल्या षटकात 23 धावा, म्हणजे अजूनही 45 धावा, 55 धावांनी दूर तो म्हणजे देहारी कोलिवाडा. नक्कीच एक अनुभवी गोलंदाज इथे वापरण्यात येईल. लहान मुलांना जरा लवकर बच्चे लोग जरा भागो. या 23 धावांनी जर पहिल्याच षटकात अशा मोठ्या धावा आल्या तर तुमचं
फलंदाजीचं जे आत्मविश्वास आहे तो उंचावतो. तर नक्कीच दुसरं षटक आपल्या हाती घेऊन येतोय आसिफ मुचाले, एक अनुभवी गोलंदाज. गेले कित्येक वर्ष आपल्या या संघासाठी खेळतोय, आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय तोच आसिफ. बघूया, या अगोदर 2 सामन्यात चांगली गोलंदाजी त्याच्यामार्फत बघायला मिळाली होती. तोच आसिफ समोर येते, चांगला चेंडू, खोलवर पडलेला चेंडू, 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय की नाही ते बघत आहे. नाही, यावेळेला आशिष यांनी थोडंसं रोखून धरला आपला प्रतिस्पर्धी फलंदाजाला, कारण 2 चेंडूचा समाचार घेतलाय. 2 चेंडूवर 2 चांगले उत्तुंग षटकार आणून कुठेतरी आपण या सामन्यात आपलं वर्चस्व कायम करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आसिफ समोर पहिल्यांदाच आशिष, पायालगत पडलेला चेंडू, नक्कीच दोन्ही चेंडू सुरेख चेंडू. यावेळेला क्षेत्ररक्षण चुकी करतायत आणि 1 धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होते. गुड बॉल आसिफ. जो अनुभव तुमचा आहे गोलंदाजीचा आजपर्यंतचा, कारण आम्हाला अलंकार चाके यांनी सांगितलं की तुम्ही दरम्यान आम्हाला प्रत्येक मॅच मॅन ऑफ द मॅच इथे दिलेले आहेत, ते म्हणजे संजय शर्मा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे एकता मंच व वर्सोवा युथ प्रतिष्ठान यांच्या वतीनं हार्दिक स्वागत, धन्यवाद. मित्र व प्रत्येक मॅचसाठी त्यांनी 70 असं टी शर्ट्स दिलेले आहे प्रत्येक मॅचसाठी. त्यांचे प्रोप्रा वर्सोवा ब्रांचचे संजय शर्मा सर इथे आलेले आहेत. त्यांचे वर्सोवा युथ प्रतिष्ठान यांच्या वतीनं हार्दिक स्वागत, धन्यवाद संजय सर. आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही आलात. नक्कीच पुन्हा एकदा आसिफ, या अगोदर 2 चेंडू सलग खोलवर पडलेले चेंडू आणि 28 झाले. 28 पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चेंडूला चुकीला माफी नाही जसं म्हटलं जसं तसंच हा चुकीचा चेंडू. चौकामध्ये सवारी भवानी छोटे स्कोरर 34 झाले. 34. नक्कीच या अगोदर 2 धावा अतिरिक्त आल्या होत्या, तर नक्की बघूया सामन्यात थोडासा रोमांच निर्माण होताना दिसतोय इथे. आसिफ पुन्हा एकदा समोर आशिष, यावेळेला हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. 1 धावेने समाधान मानावं लागते. धाव संख्या 35. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. समोर यतीन, नॉन स्ट्रायकर आतिश थोडा आक्रमक झालाय, जेणेकरून आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत असताना यतीन आणि आतिश. यावेळेला स्क्वेअर लेगला खेळून काढण्याचा प्रयत्न झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं गॅदरिंग आणि चांगली फेकी. ते 1 धावेने संघ पोचतोय 36 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू आसिफ, चांगला कमबॅक इथे बघायला मिळते, तो म्हणजे देहारी कोलीवाडा यांच्या मार्फत, कारण अद्यापपर्यंत एकही गडी बाद झालेला नसताना धावफलकावर धावा लागतात. 36. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग आणि मिड ऑफच्या मधून हा गॅप शोधला जातोय. 4 धावेने संघ जाऊन पोचतोय 40 या धावसंख्येवर. म्हणजे जे टार्गेट अचीव तुम्हाला 15.5 होतं ते आता जवळजवळ 20 पर्यंत आलं. म्हणजे पुढच्या येणाऱ्या षटकामध्ये तुमचं जे टार्गेट लांबेल. वर्सोवा युथ प्रतिष्ठानचे सेक्रेटरी व वर्सोवा कोली धमाल ट्रस्टचे विद्यमान सेक्रेटरी स्वप्नील भांजी यांच्या शुभ हस्ते संजय शर्मा यांचा सत्कार होत आहे. फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह जितेंद्र वोले, सेक्रेटरी वर्सोवा युथ प्रतिष्ठान, आणि वर्सोवा कोली धमाल ट्रस्टचे विद्यमान सेक्रेटरी रवी. हा आसिफ गोलंदाज बघा, त्याची फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करत आहे.
संजय आसिफ शर्मा सर गोलंदाजाच्या धन्यवाद. आम्हाला तुम्ही इथे प्रत्येक मॅचसाठी तुम्ही मॅन ऑफ द मॅच टी शर्ट दिलेले आहेत. तुमचे खूप खूप आभार. एकता मंच आणि वर्षा प्रतिष्ठान यांच्या वतीनं थँक्यू सर. रवी, आसिफ जो गोलंदाज होता आपण बघितलं, त्याचा वयाने वय आणि त्याची गोलंदाजी इतकं परफेक्ट आहे. चेंडू त्याचा खालीच राहतो बघा, त्याची पकडच तशी आहे, स्टाईल तशी आहे, खालीच राहतो, पण तरी सुद्धा त्याला चौकार वगैरे म्हणजे अनलकी असं म्हणायला हरकत नाही. तो सुद्धा निराश होतो की माझ्या गोलंदाजीवर कसे काही चौके गेले. मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली त्याने, तरी पण 2 चौकार गेला. आताही तेच झालं, पण असं पण चांगली गोलंदाजी करतो सर आरिफ. आसिफ आसिफ. नक्की सर, कारण अशा गोलंदाज जो त्यांचा तिरकस मारा असतो, अशा गोलंदाजे उसळी कमी चेंडूची असते, ते चेंडू सलग यॉर्कर पद्धतीने जातात. नक्कीच बघूया, सामना अजून संपलेला नाही, 3 षटकं अजून बाकी आहेत. यावेळेला चांगला चेंडू, एक धाव नक्की मिळेल. घोषित क्षेत्र आहे, 1 धावेने संघ जाऊन पोचतोय. 41 या धावसंख्येवर अजूनही 11 चेंडूमध्ये 17 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता, म्हणजे सामना कुठेतरी अजून समतोल आहे. जर ब्रेक थ्रू मिळाला, 2 गडी सलग बाद झाले, तर सामन्यात पुन्हा पकड होईल, ती म्हणजे चिंचणी पालघर यांची. परंतु अजून पकड जी मजबूत केली आहे ती म्हणजे देहारी कोलिवाडा यांनी. तर ही पकड जर कायमस्वरूपी मजबूत राहिली तर हा सामना एकतर्फी जाईल. जर गडी बाद झाले तर सामन्याला कुठेतरी रोमांचकता निर्माण. चांगला चेंडू, गुड कमबॅक, गुड गोलंदाजी, कारण कुठेतरी रोखून धरणं महत्त्वाचं आहे, धावा रोखणं गरजेचं आहे. त्याच प्रकारची गोलंदाजी. आता अगोदरचा एक चेंडू घोषित क्षेत्रात धाव गेली, हरकत नाही. निर्धाव चेंडू आला, 3रं षटक प्रगतीपथावर, धावसंख्या 41, अजूनही 27 धावांनी दूर, 37 धावांनी दूर. बघूया यावेळेला पॉइंटच्या वरून खेळून काढलेला चेंडू, नक्कीच एक षटकार, उत्तुंग षटकार. आशिष थोडासा कुठेतरी खूप जास्त आक्रमक झालेला दिसतोय, आपल्या संघाला लवकर विजय मिळवण्याच्या प्रगतीपथावर दिसतोय. 15 चेंडूमध्ये 31 धावा अजूनपर्यंत कुठून काढल्यात. गुड बॅटिंग इथे बघायला मिळते. आशिष, जर तू तारलंस, हा सामना जर जिंकून नेला, तर एकतर्फी तुझी जी लढत आहे आम्ही आता जी बघतोय त्या लढतीच्या जीवावर तुम्ही हा सामना जिंकू शकता. परंतु बघूया, अजूनही सामना लांब गेलेला नाहीये, गोलंदाज बाकी आहेत. बघूया यावेळेला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि ह्या आशिष यांची पारी समाप्त. परंतु तू आपल्या सामन्यात तुझं जो जिवंतपणा आहे, आपल्या संघाला जो जिवंत करून दिलंयस, तर नक्की हा जिवंतपणा कायम राहिला तर तुम्ही सामन्यावर पकड पुन्हा मजबूत करू शकता. बघूया, सामना गेलेला नाही, क्षेत्ररक्षक गोलंदाज येणे बाकी आहेत, गोलंदाजाची गोलंदाजी बाकी आहे, फलंदाजांची फलंदाजी बाकी आहे, सामन्याची 2 षटकं येणे बाकी आहेत. तर सामना कुठे जातोय ते बघायचं आहे. नक्कीच बघूया येणारा फलंदाज कोण असेल. गुड बॅटिंग आशिष, 14 चेंडूचा सामना केल्यास आणि आपल्या संघासाठी 9 चेंडूचा सामना केला आणि 31 धावा कुठून काढल्या. गुड बॅटिंग, गुड. आपल्या संघासाठी एक आधारस्तंभ, एक पाया रचून दिलायस तू, तर नक्की या पायांवर तुमचा बंगला अंतिम सामन्यामध्ये जाण्याचा जो स्वप्न आहे ते नक्कीच उभं राहील. पुन्हा एकदा चिराग, चांगला चेंडू, गुड कमबॅक, एक ब्रेक थ्रू मिळवून दिला, परत एक निर्धाव चेंडू, म्हणजे कुठेतरी हे षटक थोडंसं शिस्तबद्ध आणि कुठेतरी आपल्या संघाला या सामन्यात घेऊन येणारे षटक अद्यापपर्यंत हाताळलं जात आहे. चिराग, शेवटचा चेंडू, समोर दुर्वेश. यावेळेला बघूया मिड ऑफच्या आणि मिड ऑनच्या मधून स्ट्रेट ड्राइव्ह, संघाच्या धावसंख्येत भर पडते, षटक संपतंय. 11 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यश मिळालं. चिराग, धावसंख्या 51, अजूनही जिंकण्यासाठी धावा हव्यात 27. 12 चेंडू 27 धावा, जवळजवळ 13
5 म्हणजे 14ची सरासरी इथे तुम्हाला गाठावी लागेल. बघूया सामना कुठे जातोय. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक. नक्कीच म्हणजे हे षटक एक सामन्याला कलाटणी देणारे षटक असेल तर नक्कीच इथे हितगुज झाली. षटक कोणाला द्यायचं आणि पूर्णपणे जबाबदारी दिली ती म्हणजे गोलंदाज आसिफ यांच्याकडे. बघूया एक अनुभवी गोलंदाज ज्याने आपली पूर्ण जो आतापर्यंत 40च्या वरती जी स्पर्धा होता त्या स्पर्धेत खेळतोय म्हणजे किती अनुभव असेल या गोलंदाजाकडे. आणि कर्णधाराने हेरलं की अशा अनुभवी गोलंदाजालाच आपण गोलंदाजी देणे गरजेचं. कारण 12 किंवा 8 धावांचा आलं तर शेवटच्या येणाऱ्या षटकावर आणि येणाऱ्या गोलंदाजाला धावा जास्त राहतील. बघूया इथे गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात कुठला आक्रमकपणा, कुठलं युद्ध दिसून येते ते बघायचं. आसिफ आपल्या कोट्यातील दुसरं संघाचं 4थं षटक. चांगला चेंडू, स्मॅशिंग फटका, लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धावेने समाधान मानावं लागते यांना. 11 चेंडू 26 धावा. बघूया आसिफ समोर पहिल्यांदाच आसिफ यांच्या गोलंदाजीचा सामना करेल दुर्गेश. पुन्हा एकदा थोडासा नक्कीच भरकटलेला चेंडू. कुठेतरी फलंदाजाने शफल होण्याचा प्रयत्न केला, त्याला कुठेतरी चकवण्यासाठी हा अशा प्रकारचा चेंडू टाकण्यात आला होता, परंतु एक लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. नक्कीच एक अवांतर धावसंख्या 53. अजूनही जिंकण्यासाठी धाव्या 25. 11 चेंडू 25 धावा. यावेळेला फुल टॉसचा पूर्णपणे समाचार घेतला जातोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा एक खणखणीत षटकार. या षटकाराने धावसंख्या उसळी घेते. धावसंख्या 59. 10 चेंडू 19 धावा. बघूया 10 चेंडू 19 धावा म्हणजे कुठेतरी एक गडी बाद करणे. नक्कीच आसिफ तुम्हाला या सामना जिवंत ठेवण्यासाठी एक गडी बाद करावा लागेल. चांगला चेंडू, एक हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, चांगली फेकी होते. 1 धावेवर दुर्गेश आणि यतीन समाधान मानतायत. इथे तिसऱ्या पंचांकडे इथे सर बघा ना सर. आउट. 9 चेंडू 19. आसिफ आणि सलग हा दुसरा आदरा, दुसरा गडी बाद. इथे ज्या प्रकारे दुर्गेश दुर्दैवीरित्या बाद झाला, तो ब्रेक मिळवून दिला आसिफ. जो कॉन्फिडन्स, जो भरोसा आपल्याला आपल्या कर्णधाराने आपल्या गोलंदाजीत दाखवला होता, त्याला
आमचे MC चे पंच आहेत तिथे बसलेले. फलंदाज मैदानात उतरलाच पाहिजे. चला, सामन्याकडे वळूया. अजूनही 2 चेंडू आसिफ यांचे शिल्लक आणि पुन्हा एकदा आसिफ हॅट्रिक ऑन हॅट्रिक. बघूया हॅट्रिक साधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आसिफ. तुम्हाला डावकुरा फलंदाज आसिफ मांगेला, गोलंदाज आसिफ मुचाले आणि आसिफ मांगेला, आसिफ मांगेला, आसिफ आणि आतिस नाही. अशा चेंडूला आपण हॅट्रिकचा चेंडू होता सर. तुम्हाला हा मला वाटतं यॉर्कर पद्धतीचा टाकणं गरजेचं होतं, परंतु थोडासा गुडल्यांवरून उचले घेतलेला चेंडू डावखुऱ्या फलंदाजाला असा चेंडू नक्कीच धावसंख्येत भर पडते. धावसंख्या फलकावर लागते 65 बाबू 7 चेंडू 13 धावा. बघा एका षटकाराने पुन्हा एकदा देहारी कोलिवाडा यांच्यात जल्लोष शोध. 7-13 म्हणजे पुन्हा एकदा समीकरण प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. हा चेंडू जर निर्धाव आला तर शेवटच्या षटकामध्ये थोडंसं काहीतरी रोमांच नक्की निर्माण होईल. पण बघूया क्रिकेट अनिश्चितता भरलेला, तर नक्की हा चेंडू कसा पडतोय. निर्धाव येतोय, गडी बाद होतोय, षटकार येतोय, चौकार येतोय, 2 धावा येत आहेत, 1 धाव येते, कशा प्रकारचा पडतोय. आसिफ चांगला चेंडू, कर्णधार कोणाच्या हाती देतोय, कारण एक अनुभवी गोलंदाज इथे तुम्हाला वापरावले. नक्कीच आसिफ तुम्ही ह्या षटकारावर आपलं आम्हाला दिसून येते थोडेसे नाराज होत आहेत, कारण हा षटकार जर आला नसता तर कुठेतरी सामन्यातलं समीकरण थोडंसं बदली झालं असतं. कुठेतरी एखाद दुसरी धाव आली असतं तर धावसंख्या थोडीशी या षटकाच्या समाप्तीपर्यंत थोडी मोठी धावसंख्या राहिली असती. असो, अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू 13 धावा. एक उत्कृष्ट गोलंदाज तुमच्यातील जो ज्याचा भरोसा कर्णधार ज्याच्यावर जास्त ठेवू शकतो असा गोलंदाज तुम्हाला निवडावा लागेल. सामना सुरू करावा. पंच संघाचं शेवटचं षटक घेऊन येतोय. आपल्या कोट्यातील पहिलं षटक जयेश रावरे. बघूया फलंदाजीमध्ये करामत केली होती. 4 चेंडूमध्ये 10 धावा, 6 चेंडूमध्ये 10 धावा काढल्या होत्या. तोच आता संघाचं पूर्ण मदार आपल्या खांद्यावर घेऊन येतोय जयेश. समोर यतीन. यावेळेला ब्लॉक होलचा हेलिकॉप्टर प्रमाणे खेळून काढण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु रोखून ठेवलं. इथे पुन्हा एकदा 5 चेंडू 12 धावा. आसिफ चांगलाच आसिफ यांच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपला आगास केला होता. तोच आसिफ स्ट्राईकवर. समोर गोलंदाज जयेश. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन चेंडू जातोय गोची क्षेत्रात आणि ते एक 4 चेंडू 11 धावा.
गुड डिलिव्हरी, गुड बॉलिंग. अद्यापपर्यंत 2 चेंडूमध्ये अजूनही कुठलेही हात खोलायला दिले नाहीत ते फलंदाजांना. जयेश, अशाच प्रकारची गोलंदाजी केलीत तर अंतिम सामन्यामध्ये तुम्ही नक्की प्रवेश करू शकता. बघूया, अजूनही 4 चेंडू 11 धावा. सामना कुठे जातोय? पुन्हा एकदा गुड डिलिव्हरी, पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. 1 धावेने समाधान. 3 चेंडू 10 धावा. बघूया, या चेंडूवर पूर्ण दारोमदार असेल तो म्हणजे या सामन्याचा. हा चेंडू कुठे जातोय? 3 चेंडू 10 धावा. अलीकडे पलीकडे. पुन्हा एकदा चांगला स्मॅशिंग फटका. बघूया, लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑनच्या दिशेने चांगली फेकी. 4 चेंडू पर्यंत अद्यापपर्यंत 4 धावा दिल्या. 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धाव्या हव्यात 9. नक्कीच 1 चौकार 1 षटकार. बघूया हा चेंडू कशा प्रकारचा. आणि पुन्हा एकदा तीन धावा. कंपल्सरी चेज आहे आणि कंपल्सरी चेस असल्या कारणे या 3 धावा तुम्हाला दियारी कोलिवाडा काढाव्याच लागतील. शेवटचा चेंडू 3 धावा. आयोजक आणि खास करून प्रेक्षक तुम्हाला देखील मी सांगेन की सीमालगत जो चेंडू येईल त्याच्यावर तुम्ही सुद्धा नजर ठेवा, कारण आयोजक तर आहेत पण तुमचं सहकार्य सुद्धा आमच्यासाठी मोलाचं असणार आहे. येणारा चेंडू जरा लक्ष द्या. 4 धावेकडे येणारा चेंडू. चेस कंपल्सरी आहे. 3 धावा तुम्हाला कशाही जिंकण्यासाठी कराव्याच लागतील. बघूया शेवटचा चेंडू. जयेश 4 चेंडू मध्ये एकेरी धावा दिल्या होत्या. 5व्या चेंडूवर एक आपल्या संघ आशा निर्माण करून दिल्यात. बघूया ह्या विजयाच्या आशा, ह्या विजयाची ज्योत आता शेवटच्या चेंडूवर प्रखर होते, मावळते. सामना कुठे जातोय? गोलंदाज, फलंदाज, दियारी कोलिवाडा, चिंचणी पालघर. शेवटचा चेंडू 3 धावा. प्रेक्षक तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून विनंती करतो, सीमारेषेकडे येणाऱ्या चेंडूवर जरा लक्ष द्या. चांगला चेंडू आणि ते मला वाटतं दुसरी इथे आपला हा सामना गमावताय आणि अंतिम फेरी प्रवेश करतोय चिंचणी पालघर. कॉंग्रॅच्युलेशन, तुमची भिडत होईल वर्सोवा संघ. खरोखरच उत्कृष्ट आणि रोमांच निर्माण करणारा सामना.